एक सेवानिवृत्त शिक्षक बँकेतून 2 लाख रुपये काढून घरी येतात। त्यांनी पैसे गाडीच्या डिक्कीत ठेवलेले असतात। ते घरी पोहोचतात तेव्हा त्यांच्या घरासमोर एक लहान मुलगा चक्कर येऊन खाली पडतो। ते शिक्षक मदतीसाठी धाव घेतात। त्याच वेळी 2 जण दुचाकीवरून त्यांच्या जवळ येतात। मुलाला फिट आलंय म्हणून त्याच्यासाठी घरातून पाणी आणायला सांगतात। जेव्हा ते शिक्षक पाणी आणायला जातात तेव्हा दोघांपैकी एक जण त्यांच्या गाडीच्या डिक्कीतून 2 लाख रुपये काढतो। नंतर तिघे जण पळून जातात। चोरीची ही सिने स्टाईल घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात घडली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। यात 2 आरोपींनी एका लहान मुलाचा वापर करून ही चोरी केल्याचं समोर आलंय। या घटनेत शेख खलील शेख नुरा या सेवानिवृत्त शिक्षकाचे पैसे चोरीला गेले आहेत। त्यांच्याकडे शाळेत संगणक खरेदी करण्यासाठी आणि बांधकामासाठी लागणारी रक्कम देण्यात आली होती। जेडीसीसी बँकेतून काढलेले 2 लाख रुपये त्यांनी दुचाकीच्या डिक्कीत ठेवले होते। त्यानंतर ते आपल्या घराकडे निघाले होते। शेख खलील आपल्या घराच्या कंपाऊंड मध्ये दुचाकी लावत असताना अचानक एक लहान मुलाने रस्त्यावर खाली पडून फिट आल्याचा बनाव केला। शेख खलील यांचे लक्ष विचलित करण्यासाठी ही युक्ती वापरण्यात आली। त्यानंतर त्या ठिकाणी आलेल्या दोघांनी खलील यांचे पैसे चोरले। हा सगळा प्रकार अवघ्या 60 सेकंदाच्या आत घडला। त्या ठिकाणी नेमकं काय घडलं ते सविस्तर पाहूयात। या घटनेनंतर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे। तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव।